दुसरा राजे अध्याय 6 संदेष्ट्यांच्या शिष्यांनी अलिशास म्हटले, पहा, आम्ही आपल्यासमोर राहत आहो ते स्थळ फार संकुचित आहे. तर यार्देने तीरी जाऊन तेथून एकाएकाने एक एक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हटले, बरे, जा. एकाने त्यास म्हटले, कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या. तो म्हणाला, बरे, येतो. तो त्यांच्याबरोबर गेला. ते यार्देनेपाशी येऊन लाकडे तोडू लागले. एक जण तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. देवाच्या माणसाने विचारिले, ती कोठे पडली? त्याने ती जागा दाखविल्यावर अलिशाने एक लाकूड तोडून तेथे टाकिले. तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. त्याने म्हटले, ती काढून घे. मग त्याने हात लांब करून ती घेतली. मग अरामाच्या राजाने इस्रायलाबरोबर युद्ध आरंभिले. त्याने आपल्या सेवकांबरोबर अशी मसलत केली की अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा. तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाला सांगून पाठविले, सावध रहा, अमुक अमुक ठिकाणी जाऊ नको. तेथे अरामी लोक चढाई करून येणार आहेत. तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नको अशी सूचना इस्रायलाच्या राजास देवाच्या माणसाने केली होती तेथे त्याने लोक पाठविले. असा आपला बचाव त्याने एक दोनदाच नव्हे तर अनेकदा केला. यावरून अरामाच्या राजाचे मन संतापले. त्याने आपल्या सेवकास बोलावून विचारिले, आपल्यातला कोण इस्रायलाच्या राजाच्या पक्षाचा आहे हे तुम्ही मला दाखवून देणार नाही काय? त्याच्या एका सेवकाने त्यास सांगितले, माझे स्वामीराज, असा कोणी नाही. पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्रायलातला संदेष्टा अलिशा हा इस्रायलाच्या राजास कळवितो. त्याने म्हटले, तो कोठे आहे ते पहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्यास पकडून आणतो. मग तो दोथान येथे आहे अशी त्यास बातमी लागली. तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर देऊन तेथे मोठे सैन्य पाठविले. त्यांनी रातोरात येऊन नगर वेढिले. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह नगरास वेढा दिला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी, हाय हाय, आता आपण काय करावे? तो म्हणाला, भिऊ नको. त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. अलिशाने प्रार्थना केली की, हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडिले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. अरामी लोक अलिशावर चालून आले तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली की, या लोकास आंधळे कर. अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यास आंधळे केले. अलिशा त्यास म्हणाला, हा रस्ता नव्हे तो रस्ता, व हे नव्हे ते शहर. माझ्या मागून या, म्हणजे ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करीत आहात त्याचकडे मी तुम्हास घेऊन जातो. मग तो त्यास शोमरोनात घेऊन गेला. ते शोमरोनात आल्यावर अलिशा म्हणाला, परमेश्वरा, या लोकांचे डोळे उघड, यास दिसू दे. परमेश्वराने त्यांचे डोळे उघडिले, त्यास दिसू लागले. तेव्हा आपण शोमरोनामध्ये आहो असे त्यास दिसले. त्यास पाहून इस्रायलाचा राजा अलिशास म्हणाला, बाबा, मी यास मारून टाकू काय? त्याने म्हटले, यास मारू नको. तरवार व धनुष्य यांनी पाडाव केलेल्यास तू मारून टाकीत असतोस काय? यांच्यापुढे अन्नपाणी वाढ. यांना खाऊन पिऊन आपल्या धन्याकडे परत जाऊ दे. मग त्याने त्यास मोठी मेजवानी दिली. त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर त्याने त्यास निरोप दिला आणि ते आपल्या धन्याकडे गेले. अरामी लोकांच्या टोळ्या इस्रायल देशावर पुन्हा आल्या नाहीत. त्यानंतर अरामाचा राजा बेन-हदाद याने आपले सर्व सैन्य एकवट करून शोमरोनावर स्वारी करून त्यास वेढा घातला. तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली. वेढा एवढा भारी पडला की गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये
आणि कबुतराच्या पावशेर विष्ठेस 5 रुपये पडू लागले. इस्रायलाचा राजा तटावर फिरत असता एका स्त्रीने ओरडून त्यास म्हटले, अहो स्वामीराज, सहाय्य करा. तो म्हणाला, परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही तर मी कोठून करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून? राजाने तिला विचारिले, तुला काय झाले? तिने उत्तर दिले, ही स्त्री मला म्हणाली, तुझा मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलास खाऊ. माझा पुत्र शिजवून आम्ही खाल्ला, पण दुसऱ्या दिवशी मी हिला म्हटले, तुझा पुत्र दे, म्हणजे आपण त्यास खाऊ. तेव्हा हिने आपला पुत्र लपवून ठेविला. त्या स्त्रीचे हे भाषण ऐकून राजाने आपली वस्त्रे फाडिली. त्या प्रसंगी तो नगराच्या तटावर फिरत होता आणि लोकांनी पाहिले तो त्याने आतून आपल्या अंगाला गोणताट गुंडाळले आहे असे त्यास दिसले. तेव्हा तो म्हणाला, शाफाटाचा पुत्र अलीशा, याचे शीर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईन तर देव माझे असेच किंबहुना याहूनही अधिक करो. अलीशा त्यावेळी आपल्या घरात बसला असून त्याच्या भोवती वडीलजन बसले होते. राजाने आपल्या जवळचा एक जासूद पाठविला. तो जाऊन पोहोचण्यापूर्वी अलीशा त्या वडीलजनास म्हणाला, पहा, या खुनी मनुष्याच्या पुत्राने माझे शीर छेदण्यास मनुष्य पाठविला आहे. तर तो जासूद आला म्हणजे कवाडे लावून घेऊन त्यास लोटून द्या. त्याच्या मागोमाग त्याच्या धन्याच्या पावलांची चाहूल ऐकू येत आहे, नाही काय? तो त्यांच्याशी असे बोलत आहे, इतक्यात जासूद त्याच्यापाशी येऊन पोहोचला. तो म्हणाला, ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे, तर यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी?